ना सुरक्षा रक्षक, पोलिसांची सुद्धा अनुपस्थिती। ज्या भागात गरज आहे नेमकं त्याच भागात अंधाराचं साम्राज्य। कमी वर्दळीच्या भागाकडे दुर्लक्ष आणि बसचे उघडे दरवाजे। हे चित्र आहे स्वारगेट एसटी स्थानकाचं। बरोबर एका वर्षापूर्वी या स्वारगेट बस स्थानकात दत्ता गाडे नामक विकृत इसमानं एका तरुणीवर अतिप्रसंग केला होता। त्यानंतर स्वारगेट बस स्थानकात काय बदललंय, प्रवाशांना सुरक्षित वाटतंय का, पाहूयात त्याचा हा रियालिटी चेक। स्वारगेट बस स्थानकावरती गेल्या 1 वर्षापूर्वी दत्ता गाडे नामक एका इसमाने एका महिलेवर अतिप्रसंग केला होता आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात चर्चा झाली। स्वारगेटची सुरक्षा व्यवस्था जी राम भरोसे होती तिच्यात अनेक मोठे बदल करू, CCTV लावू, सुरक्षा रक्षक ठेवण्यात येतील, चोख बंदोबस्त असेल, अशा अनेक आश्वासनं दिली गेली। परिस्थिती नक्की काय? आज स्वारगेटला 1 वर्षानंतर काय बदललंय? जिथं ही सगळी घटना घडली होती तिथं नक्की काय परिस्थिती? या बाजूला तुम्ही पहा, स्वारगेटचं बस स्थानक आहे। कोल्हापूरच्या बाजूला सगळ्या बसेस सुरू निघत आहेत आणि बरोबर याच्या दुसऱ्या बाजूला तुम्हाला मी सगळी जी परिस्थिती आहे ती दाखवतो। पलीकडे तुम्हाला एक खांब दाखवण्याची विनंती मी माझ्या व्हिडिओ जर्नलिस्टला करतो। तो खांब पहा, त्यावर CCTV आहे का किंवा तो बसवण्याची गरज आहे का याचा विचार करायची। आणि बरोबर त्याखाली आलात, कचऱ्याचे ढीग, मोकळी सुमसान जागा आणि कुठल्याही प्रकारच्या लाईटची, उजेडाची तिथं नसणारी परिस्थिती आपण पाहतो। आता या बाजूला आपण जाऊन पाहूयात, कारण अगदी शेजारी ती 2-3 मीटर अंतरावर असणारी बस उभा दिसते आणि बाजूला असणारा हा ओसाड, हा सगळा जो भाग आहे तो पाहायला मिळतो। तिथं नक्की काय काय आहे? कारण ज्या वेळेस हा बलात्कार झाला त्यावेळेस जर आपण सगळी परिस्थिती पाहिली होती तर बाजूला बस उभी होती, बसमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच होता आणि कोणीही सहज त्या बसमध्ये जाऊ शकतो आणि अतिप्रसंग करू शकतो अशी सगळी परिस्थिती होती। आता हा मधला भाग स्वारगेटचा आहे, स्वारगेटच्या बस स्थानकावरचा आहे। पलीकड त्या ठिकाणी जी दिसते ती दारूची बॉटल आहे, त्या पलीकडेही दारूच्या अनेक बाटल्या पडलेल्या आहेत। म्हणजे याच्यातून निष्कर्ष असाच निघतो की इथं आजही सर्रासपणे अनेक दारुडे असतील किंवा अनेक असे इसम असतात की जे कुठल्याही सुरक्षेचं भय नसल्यामुळे इथं येतात। इथं अशा पद्धतीचा मोकळा वावर त्यांना करता येतो। कारण जर सुरक्षा रक्षक जर पाहिले तर आत्ताच मी आता साधारणपणे 12 वाजल्याच्या सुमारास या स्वारगेटच्या दुपारी आलो होतो, तर माझ्या प्रायव्हेट असणाऱ्या गाडीला कुठल्याही सुरक्षा रक्षकाने अडवलं नाही। माझ्याच नाही तर मी गेल्या 1 तासापासून या सगळ्या परिसरात फिरलो, एकाही खाजगी गाडीला कुठल्याही सुरक्षा रक्षकाने आडकाठी केली नाही, सुरक्षा रक्षकांनी अडवलं नाही। त्यामुळे स्वारगेटची जी सुरक्षा होती स्वारगेट बस स्थानकाची ती रामभरोसे होती, ती आजही आहे आणि याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। स्वारगेट एसटी स्थानकातल्या बलात्काराच्या घटनेनंतर खडबडून जागा झालेल्या सर्वच यंत्रणांनी त्यावेळी उपाययोजनांची सरबत्ती केली, मात्र त्या उपाययोजनांचा विसर पडल्याचं आता दिसून येत आहे। प्रवासी तरुणीवर बलात्कार झाल्याच्या धक्कादायक घटनेला आता 1 वर्ष पूर्ण झालंय। यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजनाही जाहीर करण्यात आल्या, मात्र 1 वर्षानंतरही प्रत्यक्षात पाहणी केली असता स्वारगेट एसटी स्थानकातल्या सुरक्षा व्यवस्था अजूनही राम भरोसे असल्याचं स्पष्ट झालंय। ताई, तू कुठली आहे मला सांग पहिले? श्रीगोंद्याची। इथून रात्री कधी प्रवास केलेला? हो, केलंय बरंच। काय म्हणजे भीती वाटते की इथं रात्री काही सुरक्षा रक्षक असतात का? म्हणजे सुरक्षा रक्षक असे कधी दिसले नाही तिथे या ठिकाणी, आणि भीती म्हणजे थोड्याफार प्रमाणात असं काही अनोळखी व्यक्ती ते पाहिल्यावर भीती वाटते। तुला माहिती आहे का 1 वर्षापूर्वी इथं काय झालं? हो, दत्ता गाडेच तो अतिप्रसंग झाल्याचा प्रकार तुला माहिती? त्यानंतर फार बदल होतील, सुरक्षा रक्षक कायम असतील असं सांगितलं होतं, पण ते काही झालं नाही। म्हणजे त्या मुलीवरती जो 2 महिने होते, तू पुढे येऊन बोल। 1-2 महिने होते पोलीस वगैरे, त्याच्यानंतर नाही दिसले म्हणजे जास्त। आणि आता असतात पण एवढं काय, म्हणजे सुरुवातीला 1 महिना त्यांनी खूप म्हणजे कोणाला येऊन नाही दिला, अलाउड केलं नाही, गाडी वगैरे येऊन नाही दिल्या। पण आता आहे तेच म्हणजे परिस्थिती सध्या आधी होतं तेच आता परत सुरू झालं की कोण पोलीस वगैरे कोण नाही इथं, कोणी। मग ज्यावेळेस घरून तुम्ही येता पालक सांगत असतील ना, काळजी करतील, येताना इथून स्वारगेटवरून येताना काळजी वाटत असेल ना पालक? हां, सांगते दरवेळेस प्रमाणेच की काळजी घ्या,
नीट येत जा असं तसं. ते म्हणजे या ठिकाणी सुरक्षा नाही आहे हे दिसतंय मला, की बाबा त्या ठिकाणी ते खूप असं सरप्रायझिंग नाही का, की सरप्रायझिंग नाही आहे ते गोष्ट, की बाबा तिथे होऊ शकतं आणि या ठिकाणी सुरक्षेची आतूनात गरज आहे. म्हणजे आणि आता या ठिकाणी मला काही सुरक्षा हे आत्ता दिसले बरं का, हे जे दिसत आहेत ना हे मला आत्ता दिसले. म्हणजे मला माहीत नाही तुम्हाला बघून ते आलेत की काय, पण मी जेव्हापासून एंट्री घेतली ना मला कुठेही म्हणजे मला वर्दी घातलेले किंवा महिला सुरक्षा कर्मचारी कोणीच दिसलेलं नाही आणि हे दिवसा दिसत नाही आहेत. म्हणजे रात्री आणि काल रात्री तर मी इथे स्वतः होतो, तरी कोल्हापूरलाच मित्राला सोडायला आलो होतो, तर त्यावेळेस मला या ठिकाणी ह्या पद्धतीची सुरक्षा इथे कुठेही. एसटी स्थानक परिसरात खासगी वाहनांना मुक्त प्रवेश असल्याचंही स्पष्ट दिसतंय. दुचाकी, कार आणि रिक्षा मोठ्या प्रमाणात स्थानकात प्रवेश करतात. सीसीटीव्ही, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा रक्षक, महिला हेल्प डेस्क यासारख्या उपाययोजनांचा आजही तिकडे अभाव आहे. एकूणच काय तर घटनेनंतर तात्पुरती मलमपट्टी करायची, जखम भरली असं दाखवायचं आणि जखम मात्र भलबळत ठेवायची. ही व्यवस्थेची जुनी खोड स्वारगेट बलात्कार प्रकरणासारख्या संवेदनशील प्रकरणात सुद्धा दिसून आली आहे. आता या मुरदाड झालेल्या व्यवस्थेला जाग कधी येणार, की आणखी एखादा दत्तागाडे येऊन एखाद्या निर्भयाच्या अब्रूची लक्तर तोडल्यावर पुन्हा तात्पुरती व्यवस्था जागी होणार, हाच प्रश्न पुन्हा एकदा विचारण्याची वेळ आली आहे. हेच दुर्दैव म्हणावं लागेल. 1 वर्षापूर्वी याच स्वारगेट बस स्थानकावर दत्ता गाडे नामक इसमाने एका महिलेवर अतिप्रसंग केला होता. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाची सुरक्षा व्यवस्था ही चोख ठेवली जाईल, सुरक्षा रक्षकांचा करा पहाडा त्या ठिकाणी असेल असं सांगितलं गेलं, CCTV असतील असं सुद्धा सांगितलं गेलं. मात्र ज्यावेळेस आपण या स्वारगेट बस स्थानकामध्ये आलो, रियालिटी चेक केलं आणि ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यावेळेस असं निदर्शनात आलं, ना रात्री इथं सुरक्षा रक्षक असतो, ना CCTVचा कडा पहारा या ठिकाणी पाहायला मिळतो. 1 वर्षात काय बदललं? सुरुवातीचा 1 महिना स्वारगेट बस स्थानकात सगळं चोख झालंय असं दाखवण्यात आलं. मात्र आज 1 वर्षानंतर ना सुरक्षा रक्षक दिसतो, ना CCTV इथं पूर्णपणे ज्या भागात असायला हवेत त्या भागात आहेत, ना पूर्णपणे लाईट पाहायला मिळते. रात्री अपरात्री बस ज्या वेळेस उभा असतात त्या बसचे दरवाजे बंद असतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. त्या बाजूला कोल्हापूरचं एक बस स्थानक आहे, त्या कोल्हापूरच्या बस स्थानकाच्या जवळ मी गेलो, जिथं बस उभा राहती तिथनं अर्धा मीटर 1 मीटर अंतराच्या पलीकडच्या वेळेस परिस्थिती पाहिली, पूर्णपणे काळोख होता. दारूच्या बाटल्यांचा खच अजूनही आणखी नाही तिथं आहे. सुरक्षा रक्षक ज्यावेळेस कॅमेरा पाहिला त्यावेळेस त्यांची धावपळ झाली, ते पळत आले. मात्र स्वारगेट बस स्थानकाची सुरक्षा जी गेल्या 1 वर्षापूर्वी दत्ता गाडेने केलेल्या कुकर्मानंतर सुद्धा राम भरोसे होती, ती आजही स्वारगेट बस स्थानकाची ही जी सुरक्षा आहे ती कॅमेरे पाहूपर्यंत तरी राम भरोसेच आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, पुणे.